सरळ नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी उत्तर महाराष्ट्रातून पुन्हा एकदा मोठे आंदोलन उभे राहत आहे। सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीने 9 ऑगस्ट म्हणजेच क्रांती दिनाच्या दिवशी सकाळी 10 वाजता गोंदे फाटा येथील समृद्धी महामार्ग आणि नाशिक पुणे महामार्गावर एकाच वेळी चक्काजाम आंदोलन घोषित केले आहे। सिन्नर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। या आंदोलनात सिन्नर, संगमनेर, अकोले तसेच उत्तर महाराष्ट्रातील हजारो नागरिक सहभागी होणार असल्याचा दावा कृती समितीने केला आहे। खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती बैठक सुरू असून भाजप नेते उदयभाऊ सांगळे यांनीही गावागावात जाऊन नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। कृती समितीचे सदस्य बबन वाजे यांनी हा लढा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी असल्याचे स्पष्ट केले। सरळ रेल्वे मार्गाचा प्रस्ताव मंजूर करून पर्यायी वळणाचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा असे रेल्वे मंत्रालयाने लोकप्रतिनिधी आणि कृती समितीची संयुक्त बैठक घ्यावी अशी मागणी करण्यात आली। सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास 9 ऑगस्टचे आंदोलन उत्तर महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे जन आंदोलन ठरेल असा इशाराही कृती समितीने दिला। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी सिन्नर तालुका प्रतिनिधी नवनाथ आव्हाड यांचा रिपोर्ट। रेल्वे मार्ग हा सिन्नर तालुक्यातून जात असताना जो काही जुना मार्ग आहे त्या मार्गानेच हा रेल्वे मार्ग जावा अशी सिन्नर तालुक्यातील तमाम जनतेची मागणी आहे। कारण शेवट रेल्वे मार्ग हा एक विकासाचा मार्ग आहे आणि आज हजारो विद्यार्थी पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षणासाठी जातात। चाकण MIDC असेल, पुणे असेल, औद्योगिकरणाच्या दृष्टीने नागरिकांना पुणे हा रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे। परंतु हा रेल्वे मार्ग लांब पल्ल्याने न जाता हा जवळच्या मार्गाने जावा। मग सिन्नर असेल, संगमनेर असेल, नारायणगाव असेल, मंचर असेल या मार्गाने जावा। यासाठी शेतकरी बांधवांच्या जमिनींचं अधिग्रहणसुद्धा या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून या रेल्वे मार्गात बदल होऊ नये यासाठी या सिन्नर तालुक्यातील तमाम जनतेच्या भावना लक्षात घेऊन सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही देखील माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय रेल्वे मंत्री महोदय यांना या निमित्ताने आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून विनंती करणार आहोत की आपला रेल्वे मार्ग हा जुन्या पद्धतीनेच असावा। तालुक्यातील जनतेच्या भावना आपण लक्षात घ्यावा आणि यासाठी हा जो काही सर्वपक्षीय आंदोलनाचा या ठिकाणी भाग आहे त्यामध्ये सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टी म्हणून देखील आम्ही या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत। या आंदोलनाला पाठिंबा देणार आहोत। तरी तालुक्यातील तमाम लोकांनी, जनतेने या ठिकाणी उपस्थित राहावं ही विनंती या ठिकाणी करतो। नाशिक पुणे रेल्वे या संदर्भामध्ये 9 ऑगस्ट क्रांतीदिनी रेल्वे कृती समितीच्या वतीनं चक्काजाम आंदोलन पुकारलेलं आहे। त्या अनुषंगाने सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीच्या वतीनं आज सिन्नरमध्ये मीटिंग बोलवून 9 तारखेच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात आलेली आहे। या आंदोलनामध्ये खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, त्याच पद्धतीनं उदय सांगळे असतील आणि सर्वपक्षीय लोक, सर्व कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी होणार आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा संबंध नाही। सर्व पक्षाचे जोडे बाजूला ठेवून या जन आंदोलन म्हणून हाती घेतलेलं आहे आणि हे जन आंदोलन अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू आहे। याच्या अगोदर 2 वेळेस आम्ही हा रास्ता रोको पुकारलेला होता, परंतु अजितदादा पवारांचं त्या ठिकाणी निधन झालं आणि त्यावेळेला आपण तो पोस्टपोन केला। मागच्या वेळेला पुकारलं त्यावेळेला आदरणीय अमोल कोल्हे साहेबांनी सांगितलं की थोडे दिवस थांबा आणि त्यानंतर आमचे मार्गदर्शक आदरणीय सतीश दादा तांबे यांनी 9 ऑगस्ट क्रांतीदिनी हे आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्यांच्या या आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा देत संपूर्ण नाशिकपासून तर पुण्यापर्यंत 9 तारखेला संपूर्णपणे चक्काजाम होणार आहे आणि ह्या चक्काजाममध्ये या परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं या ठिकाणी आवाहन करतो। आणि त्याच पद्धतीनं हा रेल्वे जो मार्ग आहे हा रेल्वे मार्ग विकासाचा आहे। नाशिकपासून तर पुण्यापर्यंत जेवढे MIDC आहे त्या सर्व MIDC याला जोडल्या जाणार आहे आणि त्याच पद्धतीनं आमच्या नाशिक जिल्ह्यातील हजारो मुलं पुन्हा या ठिकाणी शिक्षणासाठी आहेत, नोकरीसाठी आहे, या सर्वांना या रेल्वेचा फायदा होणार आहे। म्हणून आम्ही रेल्वे मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी कळकळीची विनंती करतो की ज्या पद्धतीनं जुना रेल्वे मार्ग नमूद केलेला आहे त्याच मार्गाने व्हावं, नवीन मार्गाचा विचार करू नये या ठिकाणी आम्ही विनंती करतो आणि 9 तारखेच्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन करतो।